निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राज पिताजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागातील 82 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला। महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर सांगली येथील संत समागम मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। नवविवाहित वधूवरांना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तिभावाने कर्तव्यांचे पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पारंपरिक जयमाला तसेच सांजा हार म्हणजेच सामायिक हार प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत घालण्यात आले। त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधुर गायन करण्यात आले। समारोहामध्ये सद्गुरू माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षा करून आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला। विशेष म्हणजे या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधूवरांचा समावेश होता। काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करू शकत होते, परंतु त्यांनी सद्गुरूंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले।